Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्यासोबत ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे विधान परिषदेची आत्ताच ते सदाभाऊ खोत आहेत आणि त्यांच्यासोबत आहे की जी बातमी ज्यांना पहिल्यांदा सांगितली ते गोपीचंद पडळकर आहेत. तुम्ही दोघांनी म्हणजे ठरवून केलं का? तुम्हाला कळालं तरी तुम्ही जाताना सांगितलं नाही. कधी कळालं भाऊ तुम्हाला? मला दुपारी आदरणीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा फोन आल्यानंतर मला या ठिकाणी कळालं. निश्चितच मी भाजप परिवाराला सगळ्यात धन्यवाद देतो. आमच्या केंद्रीय नेतृत्व मोदी साहेब असतील, अमित शहाजी असतील, नड्डा साहेब असतील, राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील किंवा बावनकुळे साहेब यांनाही मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज कृषी दिन आहे. वसंतराव नाईक साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि एक कृषी दिवशी एका चळवळीतला कार्यकर्त्याला या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा मोठा आशीर्वाद आहे. आणि या ठिकाणी मला उमेदवारी मिळाल्यानंतर मला सांगितल्यानंतर माझे सहकारी की खऱ्या अर्थानं आम्ही मैदानात दोघं गावगाड्यातली मुलं आहोत, पोरं आहोत आणि गावगाड्याच्या प्रश्नावर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही कायम लढत आलेलो आहे. आणि मी पहिल्यांदा त्यांना फोन केला की असा मला फोन आलेला आहे. कन्फर्म करायला फोन केला काय? खरंच फोन आला का? नाही, आम्ही दोघं ज्यावेळी मैदानामध्ये उतरतो त्यावेळी युद्ध जिंकण्यासाठी आम्ही उतरत असतो आणि त्यातून काय मिळणार आहे याची अपेक्षा आम्ही कधीही ठेवत नाही. आणि आमचा देवेंद्रजींच्यावरती 100% विश्वास आहे की एक विकासभिमुख व्यक्तिमत्व म्हणून आम्ही देवेंद्रजींच्याकडे बघत असतो. आणि पद असो अगर नसू, परंतु ज्यावेळी त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतो त्यावेळी ढाल म्हणून आम्ही पुढे येत असतो आणि भविष्य काळामध्येही आम्ही राहतो. आता टास्क मोठा आहे. त्याचं कारण असं आहे भाऊ की तुम्हाला माहिती आहे सोयाबीनला भाव नाही म्हणून सोयाबीनवाले नाराज होते, कापूसवाले नाराज होते, दूधवाले नाराज होते, कांदावाले नाराज होते. त्यामुळे हे नाराज ज्यावेळेला सगळे झाले त्यावेळेला तुम्हाला टास्क दिलाय. युद्ध मोठं आहे. तुम्ही म्हणला की युद्धात आम्ही उतरतो त्यावेळेला. आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही कसं समजून सांगणार आहे? सगळे शेतकरी म्हणतात की सरकार आमच्या विरोधातली धोरणं बनवते. काय आहे की महाविकास आघाडीनं प्रोपोगंडा जास्त केलेला आहे. कसं काय? त्यांच्या काळामध्ये काही शेतकऱ्यांच्या घरावरती, सामान्य माणसाच्या घरावरती काही सोन्याची कौलं आली नव्हती. आता जी स्थिती म्हणून त्यांच्या काळात आली नव्हती म्हणून तुमच्या काळात यायला नाही पाहिजे असं काय आहे का? निश्चितपणानं आमच्या काळामध्ये कांदा असेल, आता कापूस असेल, दूध असेल, ऊस असेल, या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या बाजूचा निर्णय घेतले जाणार. कारण 46,000 कोटी रुपये शेतकऱ्यांचं थकीत वीज बिल माफ करायचा यांना कधी दानं त्यांच्यात नव्हती, झाली नाही दानं. ते थकीत बिल माफ केलं. 7.5 HP पर्यंत शेती पंपाला आता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. म्हणजे आता दुधाला 5 रुपये अनुदान दिलं. इथंपर्यंत आम्ही थांबणार नाही. कारण आमची एक शेतकरी नेता म्हणून माझी मांग आहे की किमान 40 रुपयेपर्यंत शेतकऱ्याच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे. आणि तो कशा पद्धतीनं देता येईल याबद्दल निश्चितपणानं आमदारकीच्या माध्यमातून आम्ही त्या योग्य व्यासपीठावरती ती मांडणी करू. आणि मला खात्री आहे ते ऐकून घेतील. कारण मागच्या सरकारच्या काळामध्ये मी कृषी राज्यमंत्री होतो. कर्जमाफी असेल, दुधाचं आंदोलन असेल, कांदा असेल, या प्रश्नावरती मार्ग काढले. मोठ्या प्रमाणामध्ये कडधान्याचं उत्पादन राज्यामध्ये झालेलं होतं. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कडधान्य मोठ्या प्रमाणामध्ये 2018-19ला खरेदी केलं गेलेलं होतं. आणि त्या दृष्टीनं सरकार पावलं टाकत आहे आणि आम्ही त्या व्यासपीठावरती ह्या भूमिका मांडू. मला खात्री आहे त्यामध्ये आम्हाला यश येईल. आता दोघांना एक प्रश्न आहे. कारण की बघा, सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न विधानसभेला काय झालं, मराठा वर्ग जो होता, तो मतदार जो होता तो एका प्रकारे दुरावला. थोडाफार ओबीसीमध्ये पण तो फरक पडला. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग केले. पंकजाताईंना पुन्हा संधी दिली. वंजारी समाजातून अमित गोरखेंना दिली, मातंग समाजातून परिणय फुकेंना दिली, कुणबी समाजातून योगेश शेळेकरांना दिली, माळी समाजातून, सर्वांना सोबत तुम्हाला दिली मराठा समाजातून. आता आरक्षणाचा मुद्दा पण आहे, ते पण तुम्हाला समजून सांगावं लागणार. काय आहे की मुळामध्ये भारतीय जनता पक्षाचा असा आहे की तो 18 पगड जातींना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. तुमच्या लक्षात येईल की आठवले साहेबांना संधी दिली, जानकर साहेबांना संधी दिली, त्याच्यानंतर मला संधी दिलेली होती, मेटे साहेबांना संधी दिली, पडळकर साहेबांना संधी दिली, राम शिंदे साहेबांना संधी दिली. मला वाटतं यांच्या पक्षामध्ये ओबीसीला असं विधान परिषदेवरती किती लोकांना संधी दिली. हे फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी आहे यांची. कारण हे सगळी घराणी ही प्रस्थापित घराणी आहेत.
आणि भारतीय जनता पक्ष हा विस्थापित घराण्यांचं नेतृत्व करतो आणि म्हणून आमच्यासारख्या माणसांना या ठिकाणी संधी मिळते, काम करण्याला वाव दिला जातो. पडळकर साहेब, काय तोंड गोड केलं की नाही, काय दिलं की नाही, साखर कमीत कमी पेढा चॉकलेट काहीतरी? आता द्यायचं, आता आम्ही जाणार आहे देवेंद्रजींच्याकडे, त्यांचं तोंड गोड केलं पाहिजे. खरं तर हे बघा, राजकारणामध्ये तुम्ही बघताय शिफारस करायला माणूस लागतो, लॉबिंग आम्ही ऐकतो गावात लॉबिंग करायला लागते. आता आमचं असं काहीच नाही, आमची मागणी पण नसते की तुम्ही दोघं एकमेकांसाठी नाही, पण आमचं ते बोलायचं धाडस होत नाही दोघांचं पण. कुठं काय असलं आम्हाला काम सांगा, आम्ही काम जोरात करू, पण जाऊन काय म्हणायचं म्हटलं तर आमच्या अंगावर काटा येतो. सदा मागच्या 4 दिवसापूर्वीच गावाला चालेल, मी विनंती केली जाऊ नका मुंबईतच आपण थांबा म्हटलं, मग काम हलू नका. देवेंद्रजींच्यावरती आपला प्रचंड विश्वास आहे, आपलं नक्की नाव येईल. आणि त्यामुळं आपल्या निवडणुका आलेत म्हणून हा विषय नाही. मी जेव्हा आमदार झालो तेव्हा बघा, गोपीचंद पडळकर धनगर समाजातून, रमेश कराड वंजारी समाजातून, प्रवीण दटके साहेब मायनर ओबीसीतून, आणि इकडे रणजित मोहिते पाटील. असं काय नाही, तेव्हा कुठली निवडणूक होती. मग आता जे निवडणुका झाल्या 2 वर्षापूर्वी, तेव्हा श्रीकांतजी भारती, राम शिंदे सर, नंतर प्रसाद लाड, प्रवीण दरेकर. भारतीय जनता पार्टी राजकारण डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेते असं कधीच होत नाही. सातत्यानं ही प्रक्रिया भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे मला आनंद आहे. सदाभाऊ परत विधान परिषदेमध्ये येत आहेत. 2 वर्ष खरं तर काही सभागृहामध्ये आम्ही दोघं ताकदीनं विषय मांडायचो, जेव्हा आमचं सरकार नव्हतं तेव्हा. परत सरकार आले आणि काही दिवसानंतर भाऊंची मुदत संपली. आता पुन्हा जोमान आम्ही वेगवेगळ्या विषयावरती विधान परिषदेमध्ये आमची बाजू लावून धरू, सरकारकडून निर्णय करून घेऊ आणि लोकांच्या प्रश्नाची वाचा सभागृहामध्ये फोडू. घरी सांगितलं का आमदारकी मिळाली? नाही, मी पडळकर साहेबांना फोन केल्यानंतर दुसरा फोन मी माझ्या आईला घरी केला आणि आईला सांगितलं, मग बाकीच्यांचा फोन केला. काय म्हणली आई? नाही, आई ही माझी चळवळीतून आलेली आहे, कारण शरद जोशींच्या बरोबर ते पंजाबला गव्हाच्या आंदोलनामध्ये होती. राजभवनाला घेरावा घालून त्या ठिकाणी ती 1 महिना पंजाबमध्ये होते. आणि वैशिष्ट्य म्हणजे त्या आंदोलनाचं की मी, वडील आणि आई आम्ही तिघही गेलेलो होतो. आणि आई विस्कळले, म्हणजे प्रचंड लाखाच्या संख्येनं लोक होते. 3-4 दिवस आम्ही आईला शोधलं, पण आई काही आम्हाला सापडली नाही. आणि मग आम्ही गावाला, वडील आणि मी निघून आलो. आणि मग 1 महिन्यानंतर आई गावी आली, कारण त्या काळामध्ये काही फोन बिन 95-96चा तो काळ असेल, त्यावेळी फोन नव्हते, पण वेगवेगळ्या महिलांचं ग्रुप होतं महाराष्ट्रातलं, त्यांच्याबरोबर 1 महिन्यानं आई आली. आणि त्यावेळी कुठं शोधायचं, म्हणजे एकदा मी आंबेठाणला येऊन गेलो होतो की आईचा काही शोध लागतोय, पण त्यावेळी असं काही फोटो वगैरे असं काही नव्हतं. पण 1 महिन्यानं परत घरी ती आली, पण खुश होती एकदम. आता काय ना, आता पोराला आमदारकी मिळाली तर टीव्ही कळतंय. आता मी असं नाही, ती खऱ्या अर्थानं चळवळीचं बाळ कडू. काय म्हणले, काय 2 शब्द बोलले असेल, बरं झालं काय? नाही, आईच्या तोंडून एकच वाक्य आलं की शेतकऱ्यासाठी तू काम करत आलास, राहिलेले उर्वरित आयुष्य सुद्धा शेतकऱ्यासाठीच द्यायचं आहे आपल्याला, कारण त्यांच्या आशीर्वादानं आपण इथं वर आलो. कागदपत्र सगळे गोळा करून ठेवलेत ना, जाऊ नका म्हणल्यानंतर बाकी सगळं सांगितलं होतं की नाही मित्र? नाही, कागदपत्र मी खरोखर सांगतो की मी मगाशी दुपारी फोन लावला, आता सगळं तयार करून संध्याकाळपर्यंत 12-1 वाजेस्तोवर येईल. आमचं आहेच काय, नुसतं केसेस किती आहे तेवढी यादी काढायची. नाही, माझ्यावर जवळजवळ 200च्या वर केसेस आहेत. प्रॉपर्टीचं काय फार आम्हाला गोळा करायला लागत नाही आणि जुळवाजुळव बी करायला लागत नाही. आता पहिला घेराव कोणाला, विधानसभेला का? एसटी कर्मचाऱ्यांचा संप आहे. परंतु प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आता आहे, कांद्याचाही प्रश्न आहे रेडीवरती. निश्चितपणाने या प्रश्नाला घेऊन आम्ही पुढे जाऊ. ठीक आहे. तर 2 सांगलीकरांना संधी मिळालेली आहे. 2 वर्ष सदाभाऊ नव्हते सभागृहात, त्यामुळे जरा गोपीचंद पडळकरांना एकटं वाटत होतं. आता त्यांना एकटं वाटणार नाही, त्यामुळे पहिला घेराव विधानसभेला घालणार आहे ते एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी असं त्यांनी म्हटलंय. तर संधी जी मिळालेली आहे ती सोशल इंजिनिअरिंगचा हा पूर्णपणे त्यांचा प्रयत्न आहे आणि येत्या काळामध्ये विधानसभा आहे आणि त्याची रंगीत तालीम आता आपल्याला बघायला मिळते. कॅमेरामन महेशसह अभिजित, मुंबईत.